नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजकाल असा एक ट्रेंड आलेला आहे की कच्च्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर ते आपल्या पोटासाठी चांगले असतात। म्हणजे सॅलडचा आजकाल बॉक्स मिळतात किंवा सॅलडचे आजकाल खूप जास्त डिशेस मिळतात। तर सॅलड जर खाल्लं तर ते खूप हेल्दी असतं, त्याने आपल्याला खूप जास्त विटामिन्स मिनरल्स मिळणार आहेत असं बरेच जणांना वाटतं। पण काही गोष्टी आपल्याला शिजवूनच खायला लागतात, कारण जर तुम्ही त्या कच्च्या खाल्ल्या तर तुमच्या पोटाला ते त्रासदायक होणार आहे। त्यामुळे अशा कोणत्या भाज्या आहेत आणि कोणते काही पदार्थ आहेत जे तुम्हाला शिजवूनच खायचं आहे, कच्चं अजिबात खायचं नाहीये, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। कच्ची अंडी तुम्हाला कधीही खायची नाहीये, त्यामध्ये एक बॅक्टेरिया असतो, जर तुम्ही कच्चा खाल्ला तर तुम्हाला फूड पॉइझनिंग होऊ शकतं। दुसरं आहे मशरूम। तर काही वेगळ्या टाईपचे मशरूम जर तुम्ही रोज कच्चे खाल्ले तर तुम्हाला उलटी, पोटदुखी हे असं होऊ शकतं। बटाटा जर तुम्ही कच्चा खाल्ला तर तुम्हाला डोकेदुखी, पोटदुखी होऊ शकते, पण बटाटा जर शिजला तर त्यातले टॉक्सिन्स मरतात आणि तो खाण्यासाठी एकदम सेफ होतो। बीन्स पण तुम्हाला कच्चं खायचं नाहीये, बीन्स तुम्हाला शिजवूनच खायचे आहेत। दुधीचं सूप मध्ये, करी मध्ये दुधी आपण वापरतो, पण दुधी तुम्हाला कधीही कच्चा खायचा नाहीये, कारण दुधीने पोटाचे प्रॉब्लेम चालू होतात। जर तुम्हाला दुधी खायचं आहे तर तुम्ही कोणत्या दुधीची भाजी करू शकता, दुधीचं सूप करू शकता, पण दुधी तुम्हाला नेहमी शिजवूनच खायचा आहे, कच्चा खायचा नाहीये। कोबी आपण सॅलड म्हणून कच्चा खातो, पण तोही खाल्ला नाही पाहिजे। कोबी गरम पाण्यातून आणि मिठातून थोडासा ब्लांच करून सॉफ्ट झाल्यावर तुम्ही खाऊ शकता, पण तुम्हाला कच्चा कोबी कधीही खायचा नाहीये। वांग जर तुम्ही कच्चं खाल्लं तर डोकेदुखी, उलटी, डिसेंट्री लागू शकते, त्यामुळे वांग तुम्हाला शिजवूनच खायचं आहे। फ्लॉवर मध्ये पण आत बरेचशा आळ्या असतात, म्हणून आपण फ्लॉवर करताना गरम पाण्यातून पहिला त्याला काढतो आणि मग त्यातल्या आळ्या मरतात, त्या आळ्या बाहेर आल्यानंतर आपण त्याची भाजी करतो। त्यामुळे फ्लॉवर पण तुम्हाला कधीही कच्चा खायचा नाहीये। तुम्ही कोणत्या भाज्या कच्च्या खातात का शिजवून खाता ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्ही जर सॅलड खात असाल तर कोणत्या भाज्या तुम्ही कच्च्या खाता ते देखील मला सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय।